श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेश नमः, श्री सरस्वती नमः, श्री माता पिताय नमः. सिद्ध मने नामधारकासी कथा वर्तली परेसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु. ख्याती झाली अपारू भक्त होता एक शूद्र नामतया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परेसी आपले शेती उभासे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातुनी. साष्टांग नमना करुनी पुनरपी जाय आपले स्थाना. माध्यान काळी मठासी येता मागुती नमस्कारी परेसी. आयसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. कार्य नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवे कर जोडून शेत आपुले पिकावे. तू मनसे नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरी येतील आता आता तुझे निधर्म जेहू. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुनी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामी असी गुरुवाक्य कारण आमासी. दुसरा भाव माझपाशी नाही स्वामी म्हणत असे. मग निरोपी श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ माध्यान्यसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगून शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात अधिका रियासी विनवित. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहुशेतासी. म्हणून युक्ते मागतोसी अंगीकार ना करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारीले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवून तत्क्षणी. गेला शेता संतोषणी कापिन मने वेगेसी. कापू आरंभिले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊन स्त्रीपुत्रासी मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी पळत आली गावा भितरी. आड पडली राजद्वारी पिसे लागली पतीसी. संन्यासी येतीश्वराच्या बोले पीक सर्व ही कापिले. आमचे जीवित्व बहानस गेले आणि मासा बक्षितो आम्ही. वरजवया मानसी पाठविती नायकी शूद्र कवने गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईना. जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गे ऐका श्री गुरु आले परतोनी. विनोदे तुझा सांगितले तू आणि निर्धारे कापिले. तू म्हणे तुमचे वाक्य भले त्याची काम देणू माझा. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत आपले घराप्रती गेला. पुसावया लोक येते समस्त होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करिता म्हणत अमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोखी न करी चिंता राहा सुखी. गुरु स्वयं मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्र गुणा अधिक लाभाल तुम्ही जना. स्थिर करा अंतकरणा हानी नवे निर्धार पै. श्री गुरु कृपा होय जसी दैन्य कैचे असे त्यासी. निदान जोडले आमांसी म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळिका. पर्जन्य पडिला काळिका मूळ नक्षत्री परेसा. ग्राम राहिला पिके विना. शूद्र शीत वाढले दशगुण. वाढले याव नाळ सगुणा. एक एक अकरा परगंडेसी ते शूद्र स्त्री संतोषी. शेता आली पूजा घेऊनी. अवलोकित असे आपुले नैनी महानंद करीत असे. येऊनी लागे पतीचे चरणी विनवीत असे कर जोडणी. बोले मधुरा करुणा वचनी क्षमा करणे म्हणत असे. ऐसे पतीसी विनवोनी शेतीचे पांडवांची पूजोनी. विचार करती दोघे जणी श्री गुरु दर्शनात जावे आता. म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी. स्वामी पुस्ती तयांसी काय वर्तमान म्हणून या. नाना प्रकारे पूजा आरती
शूद्र स्त्री करीतसे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणत एखादा लक्ष्मी तुझ्या घरी गवत संवत्सरा होनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणत असे ऐका अधिकारी बोलावूनी शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावासी रीता दिसत असे कोठारासी आपण देणार अर्ध वाटा गत संवत्सर द्विगुणा तुम्हासी अंगीकृत होय परेसी धान्य झाले बहुअसी शताधिक गुणा देखा देईन अर्ध भाग मी संतोषी संध्या न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्म हानी केवी करू गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी निवनी आपल्या घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषणी शूद्र देखा विप्रांची वाटे धान्य अनेका घेऊन गेला सकाळी का राजवाटा देऊनी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्र वरप्रधान नाम अष्टचत्वार ऋषदेहाय श्री गुरु दत्तात्रेय पन्मस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।